आम्ही नाव दिला बिंजोर आणि बिंजोर नाव दिल्यानंतर सोन्याने जेव्हा नाव फिरवलं होतं आमचे हातपायच गल्ले, कारण नामवंताची गाडी आहे या रायगड ठाण्यामध्ये। ती जोड झाल्यानंतर आम्ही म्हणजे 100% मी अंगला जेलर 100% गाडी खेचणार आणि महबूब म्हणजे एक वयस्कर म्हातारा माणूस तो त्याला समजून घेणार आणि चांगल्या प्रकारे आज तेही खेळ केला आणि चांगलाच गुलाल ते आज हिंदकेसरी मैदान गाजून दाखवलं। आणि पहिला नामवंत होती, जेलर एक बच्चा होता, एवढी मोठी शर्यत होईल अशी मला पण माहीत नव्हती, पण आज खरोखरच जेलरने आज नावच केलं आमचं। आता तुम्हाला सांगतो संध्याकाळ झाली का प्रत्येकाला मला कॉल येतील, शेट पायरा करणार का? 100% सांगते मला पायरा करणार का? मग मी सांग करू, आपण बघू, विचार करू। पण आता कान्हा शेटने मला जो मान दिलाय, आधी पहिला त्याचाच मान असेल, नंतर पुढचा कोणा प्रेमापोटी आपण कोणाशी पण पायरा करू। मित्रांनो मी पायऱ्याला बैल दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद। कारण बरेचसे दिवस मी पायऱ्यासाठी लोकांना आमंत्रण केलं, पायरा नाही आणि आपल्या म्हाताऱ्याने आपल्या महबूब चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांच्या दोघांचा पण आभार। मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या दावणीला नवीन वासरू आलंय, नाव आहे त्याचा जेलर, आताच घेतला आणि एक मोठी शर्यत झाली मुंबईमध्ये, म्हणजे अपरिचित जोडी गुलाल घेण्यापासून वंचित सोन्या गुलालातच राहिलेला बैल आणि त्याने आता खूप नाव केलं आहे। फुटारीचा सोन्या आणि टिटवी होता आणि त्यांच्या विरोधात आपला होता जेलर आणि महबूबचा त्याला साथ भेटली। काय बोलल कान्हा पाटील यांच्या? खरोखरच आज आनंद वाटतो, गावचा मैदान आणि आईदेवीची कृपा आशीर्वाद। आम्ही नाव दिला बिंजोर आणि बिंजोर नाव दिल्यानंतर सोन्याने जेव्हा नाव फिरवलं होतं आमचे हातपायच गल्ले, कारण नामवंताची गाडी आहे या रायगड ठाण्यामध्ये। ती जोड झाल्यानंतर आम्ही म्हणजे 100% मी अंगला जेलर 100% गाडी खेचणार आणि महबूब म्हणजे एक वयस्कर म्हातारा माणूस तो त्याला समजून घेणार आणि चांगल्या प्रकारे आज तेही खेळ केला आणि चांगलाच गुलाल ते आज हिंदकेसरी मैदान गाजून दाखवलेलं। नक्कीच एक जवान आणि एक रूढ म्हणजे महबूब, आज खूप वर्ष झाली त्याला आणि हा जवान कोण त्याच्यामध्ये ती धमक आहे, चमक आहे। आज याला पैरे नव्हते भेटत, पण त्याला महबूब सारखा पैरा भेटून दाखवून दिला, मला मोठ्यातला मोठा बैल घाला पण मी विजयाचा गुलाल घेणार, फक्त माझ्या पैऱ्यामध्ये चांगला बैल पाहिजे। काय बोला? खरोखरच मला वाईट पण वाटतो, मी 10 दिवस पैऱ्यासाठी प्रत्येकाला विनंती केली, बाबा पैरा, पण प्रत्येक जणांचं आमचं पैरा झालं। परंतु त्या दिवस कान्हा शेटला सांगितलं, दीपक शेटला सांगितलं काय शेट जेलरला पैरा तुम्ही करता का? मग त्याही सांगला तुम्ही बिंदास राहा, आपण काहीतरी धोका चालवू, आम्ही कुठला बैल टाकू ते आमच्या पद्धतीने, पण आम्ही पैरा 100% करू। आणि त्याही शब्दाला मान दिला, एक वयस्कर म्हणजे म्हातारा माणूस आणि जवान मुलगा एकत्र बोलून आज खरोखर इतिहास तेही नोंदवला। त्याबद्दल मी दोन्ही बैलांचे सर्व म्हणजे 4ही बैलांचे मी आभार मानतो। कोण जिंकेल कोण हरेल हे कोणाला माहीत नव्हतं, पण जेलरने आज विजय खेचून आणल्याबद्दल मी जेलर आणि महबूबचे आभार मानतो। मला तर तेवढाच महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा संदीपभाई माली आणि तुमचा आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। आज जे शर्यती होतात याच्यामध्ये मैत्रीपूर्ण शर्यत दिसून येते, म्हणजे सोबत सुद्धा होतोय, पैऱ्यामध्ये होतो आणि विरुद्ध सुद्धा शर्यती खेळतायत, तुमचा मोलाचा वाटा आहे। काय बोला? खरोखरच जसे पंढरीशेठ फडके भावाची शर्यत करीत, तसेच ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष संदीपभाई माळी त्याची ना माझी पण शर्यत होतो। सकाळी आम्ही बसल्या ठरलो का आपण शर्यत करूया शेट, त्याप्रमाणे जेलरला अजून पायऱ्याचं फिक्स नाही शेट केली असती, ते मजा करीत ना 100% आमची शर्यत झाली असती। परंतु आज योगायोग आला ना, मला नाव द्यायची संधी मिळाली ना, संधीचं सोनं मिळालं। आम्ही खरोखरच संदीपभाई असो DSP ग्रुप असो सर्व आम्ही शेकडे बैलांचा काम बैल करते, पण आपण दोस्तीने एकमेकाशी शर्यती करू आणि ठाणा रायगडमध्ये असाच खेळ चालू ठेवू।
दादा चारही बैला टॉपची होती, चारही बैल टॉपची होती. त्याच्यामध्ये जेलरने आज तुमच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय ना तो खूप मोठा आनंद आहे. कारण का आज जी शर्यत आहे त्याच्यामध्ये जेलरने आज नाव पुढे आणलं. खरोखरच चारही बैला नामावंत होती. जेलर एक बच्चा होता. एवढी मोठी शर्यत होईल अशी मला पण माहीत नव्हती. पण आज खरोखरच जेलरने आज नावच केलं आमचा. जेलरची खरेदी आता कुठून झालेली? जेलरची संभाजीनगर आणि गावाचं नाव मी आता विसरलो, तिथूनच आम्ही केलेली आहे जालन्यामधून. आणि ती खरोखरच 7,21,000 आम्ही त्याची खरेदी केलेली आहे. तुम्ही काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? काहीच नाही. काले रात्री म्हणजे रात्रीच्या 11 वाजता बैल बाहेर डाऊनला बांधला होता. तिथे फक्त व्हिडिओ शूटिंग केली, मला लाईव्ह दाखवला. हा बैल आहे, घेऊन टाक, पुढचा पुढं बघू, नाही पला तर आपण विकून टाकू. पुढचा पुढं बैल दाफारते, उड्या मारते, म्हणजे आपला 100% तो बैल काम करील या आशेने मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्या अर्थानं आज मला शर्यती हो किंवा नाही हो, एकच शर्यत नामांतर केली, इतिहासामध्ये नाव कोरला. यामध्ये जेलरचं मी खरोखरच कितीही गुण गायलं तरी कमी पडतील. कान्हा पाटील यांच्या महबूब बैलाबद्दल काय बोला? खरोखरच कान्हा पाटीलचा बैल माझ्या नामावंत बैल आहे. पूर्वीपासून त्याचं नावच आहे महबूबचा. अनेक शर्यती त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याने आज माझ्या वासरा, माझ्या बच्च्याला चांगल्या प्रकारे गुलालाचा मानकरी केला, तर त्याला मी महबूबचं खरोखर धन्यवाद म्हणतो. आज खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे आणि जेलर पुढे मोठं आव्हान होतं, कारण तुमचे सुद्धा हातपाय गळून गेले होते समोरचे बैल बघून. पण आता त्याचं पुढचं नियोजन आणि पुढचं आव्हान काय असेल? आता तुम्हाला सांगतो, संध्याकाळ झाली का प्रत्येकाला मला कॉल येतील, शेठ पायरा करणार का? 100% सांगते मला पायरा करणार का? मग मी सांग करू, आपण बघू, विचार करू. पण आता कान्हा शेठनी मला जो मान दिलाय, आधी पहिला त्याचाच मान असेल, नंतर पुढचा कोणा प्रेमापोटी आपण कोणाशी पण पैर करू. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला. आणि असाच जेलर नाव पुढे करत राहणार, तर तुम्हाला तिथे सुद्धा जाण्याची घाई, म्हणून रजा बस घेतो. आणि आई एकवीर आहे मातेची जय, आई गावदेवी माते की जय.